हॅलो फ्रेंड, वेलकम टू आपली चव चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? तर आजचा मेनू आहे आपला अळणी भात. तर इथे मी ऑलरेडी कांदा चिरून घेतलेला आहे. इथे आपण वाटण करतोय हिरवं. थोडंसं ठेचूनच घेणार आहोत आपण. आला, लसूण, हिरवी मिरची सेम आणि जिरेचं ठेचा करणार आहोत. तर इथे मी फोडणी दिली कांदा आणि कढीपत्त्याची. साधीच फोडणी आहे. मी साधीच फोडणी खूप टेस्टी सुगंध येतं. आतमध्ये आपण चिकन टाकलेलं आहे, मीठ आता टाकलेलं आहे. हे थोडंसं आपण विदाऊट पाणी शिजवून घेत आहोत. म्हणजे त्याचं अंगचं पाणी चिकनचं सुटतं ना, तर ते एक वेगळंच म्हणजे रसायन म्हणजे टेस्ट लागते त्याची. तिथे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, कारण का आपल्याला चिकन आणि भात बनवायचा आहे. तर इथे माझं ऑलमोस्ट 80% चिकन शिजून झालेलं आहे. आता आपण हे चिकन वेगळं करूया आणि हे पाणी थोडंसं वाढवावं लागेल, कारण का आपल्याला भात पण शिजवायचा आहे. त्यामध्ये थोडंसं गरम पाणी अजून वाढवलं आहे. इथे मी दुसरा आता मसाला तयार केलेला आहे. पाणी आपण इकडे एका साईडला काढून घेऊया आणि दुसरी फोडणी तयार करूया. इथे पण सेम आपला कांदा आणि सेम हिरवं वाटाणा असणार आहे. थोडंसं खोबरं मी त्यात टाकलेलं आहे. तेजपत्ता आणि खडा मसाला टाकलेला आहे. तर ही फोडणी पण आपली रेडी होत आहे. मस्तपैकी पूर्ण घरभर सुगंध दरवळला आहे फोडणीचा. आणि इथे मी चिकन जे आहे ते छोटे छोटे पीस करते, जेणेकरून ते अळणी भातात मिक्स समावं आणि खाताना थोडंसं दाताखाली चिकन पण लागलं पाहिजे ना. तर इथे मी भात तांदूळ टाकलेला आहे. आपलं तांदूळ ऑलमोस्ट फोडणीमध्ये मिक्स होत आलेला आहे, जेणेकरून अजूनच चव सुटेल. इथे मी मीठ टाकले. पीठ आपण ऑलरेडी पण टाकलं होतं, पण आता तांदूळ आहे म्हटल्यावर त्या चवीनुसार आपल्याला घ्यावं लागतं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. यामध्ये अजून हिरवी मिरची टाकायची असेल तर तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. मला जवळचं अळणी हवं होतं म्हणून मी अळणीच केलं. तर आता आपले उकळी तर भाताला फुटलेली आहे. तर आता आपण ह्यामध्ये आपले जे चिकनचे शेडेड पीसेस आपण केलेले आहेत ते टाकत आहोत आणि याला मस्त मंद आचेवर झाकण लावून मस्त शिजू द्या. हे थोडंसं रबरबीतच असतं, म्हणजे सुट्टा सुट्टा भात नसतो. हे बघा, असं असतं. म्हणजे एकदम खिचडी टाईप कसं असतं ना, तसंच आहे. तर इथे आपलं ऑलमोस्ट चिकन आणि भात रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा मला. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर करा, कमेंट करा. अशा जर रेसिपी तुम्हाला पाहायच्या आहेत तर नक्की मला सपोर्ट करा आणि नक्की मला कमेंट करा. तर तुम्हाला अशाच रेसिपी मी शेअर करत राहील. थँक्यू व्हेरी मच. बाय. टेक केअर.